तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आम्ही चाललो सध्या गॉगल कपडे नवे कपडे घालून फिरायला नव्हतो चाललो होतो सोलारचा पंप फिट करायला. पंप फिट करायला जायच्या आधी आपल्याला धरणूला पाहायला लागतं व तेल. तिथं जर तेल पाजलं नाही तर आपण कसं तिला घेऊन फिरू तिथे मारते वाटतच बंद पडून नाही ना. मग त्या गावात पोहोचलो, तिला तेल वेल पाजून त्या गावात चौकामधून लगेच त्यांच्या जिथे आम्हाला फिट करायचं होतं तिथं फिट नव्हतं करणं. ते म्हणे एकदम लांब घेऊन जाणे म्हणे, उचला म्हणे तुम्हीच. मग काय लगेच ते भैया होता आपल्यासोबत उचलाला. बंब तिथं आणून टाकले नाही. गड्डं पाहिलं, ते गड्डं पाहून आम्ही हापकलो भाऊ. गड्डं पाहून हापकलं. ते विहीर ती इतकी खोल जायला होती, ती 12-13 पुरुष होती काय करून. मग त्यांना म्हणलं तुमचं जर काम जर लवकर करा ना तुम्ही, फक्त आता आम्हाला सामग्री आणून द्या. आम्ही लगेच आमचे कपडे वस्त्र चेंज केले, कारण की काम त्याने पटकन होतं. खांबा तर इतका जड होता बंब्या, आम्हाला दोघायला तर उचलत नव्हतं. त्यांना बोलवलं गेलं लगेच. त्या कंपनीने सामान इतकं पाठवलं होतं की आमचे फोनच्या कॅमेऱ्यात नव्हतं बसत भाऊ, इतकं सामग्री होती त्याच्यात. आमचे होते वायरमॅन साहेब, त्यांनी वायरमॅनचं सोडून तर असे येडेचाळीस करणं सुरू केले मध्ये. ते म्हणे लवकर आवरून घ्या. मग लगेच काय त्याचं स्ट्रक्चर वगैरे उभं केलं आणि त्याच्या आता बसायच्या आम्हाला पाट्या फिट केला. आणि त्या भाईला म्हणलं दाब, म्हणलं तो आता डायरेक्ट बटन तुमच्या विहिरीतच पाणी सोडतो म्हणलं, विहिरीतच पाणी द्यायचं दिलं.